आता बातमी आहे आपण जिवंत आहोत हे सांगण्यासाठी धडपड करणाऱ्या कौशल्याबाईंची। बुलढाण्यामधल्या जळगाव जामोद नगर परिषदेनं कुठलीही शहानिशा न करता एका वृद्ध महिलेचं मृत्यू प्रमाणपत्र तिच्या मुलाला दिलंय। महिलेच्या मुलानं प्रमाणपत्र मिळवून आईच्या खात्यात असलेले 10 लाख लुबाडलेत आणि आईला रस्त्यावर सोडून मुलगा फरार झालाय। प्रेमसिंह राजपूत या व्यक्तीनं त्याच्याही 5 ऑक्टोबर 2023 मध्ये मृत्यू पावल्याचं स्वयं घोषणापत्र 23 नोव्हेंबर 2023 ला जळगाव जामोद नगर परिषदेमध्ये देऊन आईच्या मृत्यूची नोंद करून घेतली। यानंतर कर्मचाऱ्यांनी कुठलीही शहानिशा न करता जिवंत महिलेच्या मृत्यूची नोंद करून मृत्यू प्रमाणपत्र दिलंय। या सर्वाची कौशल्याबाई राजपूत यांना माहिती मिळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। कौशल्याबाईंना आता आपण जिवंत असल्याचं सांगत पोलीस ठाण्याच्या चक्रा माराव्या लागतात। 2 महिन्यांपूर्वी तक्रार देऊनही अद्याप पोलिसांनी या प्रकरणी कुठलीही कारवाई न केल्याचा आरोप त्यांनी केलाय। नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे कौशल्याबाईंना कसला सहारा आता उरलेला नाहीये। माझ्या मुलांना माझा खोटा मृत्यूचा दाखला देऊन माझी एफडी मोडली आणि मला राहायला पण घर नाही। मी तक्रार घेऊन ठाण्यात गेली। ठाणेदाराने माझी तक्रार घेतली नाही। 2 महिने चक्र लावले। माझ्याजवळ काहीच नाही जीवन जगायला चालू। माझ्या मृत्यूचा दाखला घेऊन त्याने एफडी मोडली। मीनं ते प्रमाणपत्र स्वतः काढला जिवंत असल्यानं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।